पुत्रं विशालदेवश्च नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं विभो वन्दे श्रीचक्रधरं विभो। भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। या विश्वाच्या पाठीवर जीवमात्रांना हितोपदेश करण्यासाठी आणि जीवांना त्या देवापर्यंत पोहोचवण्यासाठी, जीवाचं आणि देवाचं ऐक्य आणि मिलन होण्यासाठी या पृथ्वी तलावरती पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतरित झाले। यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थानम धर्मस्य तद आत्मानं सृजाम्यहम्। श्रीकृष्ण परमात्म्याच्या गीती उक्तीप्रमाणे पूर्ण परब्रह्म परमेश्वर निर्गुण निरामय निराकार असणारं स्वतःचं स्वरूप सोडून सगुण साकार होऊन मनुष्य वेश धारण करून या पृथ्वी तलावरती अवतीर्ण होतात असं श्रीकृष्ण परमात्म्यांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये नमूद केलेलं आहे। कशा करता येतात? परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। कृत त्रेत द्वापार आणि कली या चार युगांच्या चौकडीमध्ये कृतयुगात, त्रेतयुगात, द्वापार युगात आणि सांप्रत्य चालू असणाऱ्या कलियुगामध्ये पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतरित होतो। फक्त आणि फक्त केवळ जीवांच्या कल्याणासाठी, जीवांना देव भेटावा आणि या जीवांचं कृतकल्याण होऊन पुनरपि जन्मम पुनरपि मरणम या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून नवे नवे 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून याहीपेक्षा पलीकडं जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे 4 जे घटक सांगितलेले या घटकांमध्ये देवता चक्रातून तो मुक्त होऊन परमेश्वराचा नित्यानंद भोगण्यासाठी या परमेश्वरानं दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू असणाऱ्या देवानं या जीवांच्या साठी अवतरित झाला आणि अवतार धारण करून या पृथ्वी तलावरती येऊन मनुष्य वेश धारण करून प्रत्येक युगायुगामध्ये ज्या ज्या वेळेस धर्म हा लोपल्या पाहू जात होता, अधर्म फोपावल्या जात होता, राक्षसी प्रवृत्ती या विश्वामध्ये निर्माण झाली होती, हाहाकार माजलेला होता, बंडाळी माजलेली होती, यापेक्षा नवे नवे तर हा चाललेला आतंकवाद हा जो आहे हा संपवण्यासाठी परमेश्वर अवतरित होतात। आणि या अवतारांची परंपरा कृतत्रेत द्वापार आणि कलीपासून चालू आहे। कृतयुगामध्ये हंसरूपाने अवतार धारण केला आणि त्याच नंतर त्रेतयुगामध्ये या मार्गाशी प्रभू श्री दत्तात्रेय आद असं सर्वज्ञांनी आमच्या नमूद केलेलं आहे। या मार्गाला दत्तात्रेय प्रभू हे आदकारण आहेत आणि त्या दत्तात्रेय प्रभूपासून यदुराजाला आणि यदुराजापासून पुढे चालत आलेली ही जी ज्ञान परंपरा आहे तीच द्वापार युगामध्ये पूर्ण परब्रह्म परमेश्वर द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्ण परमात्मा ज्यांनी हातवर विळूच्या कांड्याने अखिल विश्वाला मोहित करून टाकलं, सर्व विश्वाला असणारा आनंद दिला, आसुरी प्रवृत्तीचा नायनाट केला। 1 नव्हे 2 नव्हे 4 नव्हे मर्दुनी दैत्य 360 पुरविली त्या कंसाची पाठ। या कंसासारखी दुष्ट प्रवृत्ती कृष्ण परमात्म्याने नष्ट केली आणि तेच ज्ञान कृष्ण परमात्म्याने सांगितलं की मी यदूला सांगितलं, यदूनी पुरुला सांगितलं, पुरुनी कुरुला सांगितलं, कुरुनी रुरुला सांगितलं, रुरुनी इक्ष्वाकुला सांगितलं आणि इक्ष्वाकुनी सूर्याला सांगितलं। हे अर्जुना, हे जे परंपरेचं ज्ञान आहे हे ज्ञान सांगून मी तुलाही तेच प्रगट करत आहे। त्यावेळेस विश्वरूप प्रगट केल्यानंतर द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्णाला अर्जुन हा प्रज्ञावंत असणारा सदशिष्य
यांनी शेवटी शिष्यस्ते हमशाद इमामतम प्रपन्नम म्हणजे शिष्यत्व पत्करलं आणि शरणागती पत्करून आपल्या जीवाचं नव्हे आपल्या सर्व विश्वाचं त्याच्या माध्यमातून कल्याण करण्याचा दिव्य संदेश श्रीमद भगवद्गीता या गीता ग्रंथामधून दिला गेला। गीता ग्रंथ अशा प्रकारचे एक अभूतपूर्व तत्व आहे की जी सर्व ग्रंथांची आई आहे। 6 शास्त्र, 18 वेद, 4 पुराण हे सर्व गीता ग्रंथांच्या पोटातून निर्माण झालेले आहेत। म्हणजे ती त्यांची जननी आहे, आई आहे, माता आहे आणि या मातेच्या उदरातून जे जे जन्माला आलं, जे जे बाहेर पडलं, हेच तर 6 शास्त्र आहेत, हेच तर 18 पुराण आहेत, हेच तर 4 वेद आहेत। कलियुगाच्या अंती द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याने आपलं जे असणारं अवतरलेलं कार्य आहे ते निजधामाला गेले आणि त्यानंतर कलियुग लागलं आणि कलियुगाला वाली कुणीच नाहीये। कर्मकांड वाढलेले होते, बुवाबाजी वाढलेली होती, नवे नवे देवतेंचा सुळसुळाट झाला होता। देवता धर्म, देवता क्रियाकर्म, आसुरी प्रवृत्तीची लोक आणि हिंसा कांड जास्तीत जास्त व्हायला लागलं आणि त्यावेळेस पूर्ण परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, ज्यांना आपण दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू असा देव म्हणून संबोधतो, अशा सर्वज्ञांनी शके 1100 मध्ये या महाराष्ट्रामध्ये अवतार धारण केला। स्वामी श्री चक्रधरांनी गुजरात मध्ये अवतार धारण केला। पहा अवताराची किमया तर पहा, अवताराचं कार्यत्व तर पहा। गुजरात मध्ये जन्माला आले, गुजरात मध्ये अवतार धारण केला, एक राजपुत्र म्हणून जन्माला आले आणि त्या सर्वज्ञांनी एक आंतरिक विचार केला, कारण आमच्या सर्वज्ञांनी जीव उद्धरणाचा व्यसन अंगी केलं आणि जीव उद्धरणाचा विडा स्वीकारला आणि म्हणून सर्वज्ञ, सर्वजान आणि सर्वदृष्ट असणाऱ्या त्या पूर्ण परब्रह्म परमेश्वरानं त्या सर्वज्ञ श्री चक्रधर रायांनी गुजरातचा त्याग केला आणि गुजरातचा त्याग करून महंत राष्ट्र म्हणून ज्याला गौरवल्या गेलं, महंत राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र, अत्यंत सुजलाम सुफलाम असणारा आमचा प्रदेश आणि या प्रदेशाची सर्वज्ञांनी निवड केली। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू गुजरात मधून महाराष्ट्रामध्ये त्यांचं आगमन झालं आणि आगमन झाल्यानंतर हळूहळू करता दरमुक्काम दरकोस करत 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 श्रीकृष्ण परमात्म्याचे जे सासरवाडी आहे, ज्याला कौंडण्यपूर असं म्हणून संबोधल्या जातं शास्त्रामध्ये, आणि आजची असलेली ती अमरावती, या अमरावती जिल्ह्यामध्ये स्वामी श्री चक्रधरांचा प्रवेश झाला आणि त्या अमरावती जिल्ह्यामध्ये असं एक ठिकाण होतं, असं एक गाव होतं, त्या गावाचं नावच रिद्धिपूर आहे, जी महानुभाव संप्रदायांची काशी आहे। महानुभावांचा आत्मा त्या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थानं महानुभावांचा उद्धारक त्या ठिकाणी अवतरित झालेला होता प्रभू श्री गोविंद प्रभू महाराज। आणि या महाराजांच्या अतूर भेटीची ओढ लागलेला हा आमचा सर्वज्ञ श्री चक्रधर राया रिद्धपूरच्या दिशेने प्रवासाला सुरुवात झालेली आहे। हळूहळू करता करता रिद्धपूरच्या जवळ येऊन पोहोचलेले त्या दिवशी अचानक कर्मधर्म संयोगाने त्या रिद्धपूरचा बाजार आहे। रिद्धपूर गावाचं नावच अशा प्रकारचं आहे, धर्मशास्त्र आम्हाला सांगतं रिद्धी सिद्धी वर्तती तिया रिद्धपूर नाव देती। ज्या ठिकाणी रिद्धी सिद्धी जारण मारण मोहन उच्चाटन असणारे जे अघोरी सामर्थ्य आहे किंवा जी देवता धर्म आहे, क्रूर आहेत, निष्ठुर आहेत, यांचं जे स्वरूप आहे त्या ठिकाणी जाज्वलित अशा प्रकारचं होतं। महान महान असणाऱ्या देवी देवतांचे मंदिर होते, महान महान असणाऱ्या देवी देवता होत्या, ज्या क्रूरत्व प्रगट करून त्यांचं मूळ स्वरूप प्रगट करून जे असणारे जे मांत्रिक तांत्रिक होते, जे करणी कवटाल करत होते, अशांचा सुळसुळाट त्या रिद्धपूर प्रांतामध्ये होत होता। आणि त्या रिद्धपूरला प्रभू श्री गोविंद प्रभूंचा अवतार झाला। याच करता झाला की त्या ठिकाणचे असणाऱ्या देवी देवता लहान लेकरांना, मुलांना, बाळांना, आबाल वृद्ध या सर्वांना त्रासदायक ठरत होत्या। गायी म्हशी गुरं हे जे असणारे चतुष्पद आहेत यांना त्रासदायक ठरत होत्या। गायी खासी, म्हशी खासी, लेकरुवा खासी,
गोविंद प्रभू बाबा त्या जाऊन त्यांच्या असणाऱ्या मूर्तीला हाताने कवटाळून मिठी मारून त्यांना म्हणत होते, हे खासी ते खासी मज खासी मला खाऊन घे म्हणून त्यांना स्पर्श केला. आणि शास्त्र असं सांगतं, अवचटे लागता चरण पवित्र झाली ते पाषाण, ते करीती जे नमन तेने पवित्रपणे. धर्मशास्त्र असं सांगतं, जे अवतरित झालेले अवतार आहेत, मग ते 1 असेल 2 असेल 3 असेल 4 असेल, मानव संप्रदायाने तर 5 मानलेले आहेत, इतर संप्रदायाने 10 मानलेले आहेत. या 5 अवताराच्या संबंधाने ज्या ज्या वस्तू धातू असेल, काष्ट असेल, पाषाण असेल, सुवर्ण असेल, चांदी असेल, ज्या ज्या वस्तूंना स्पर्श झाला, मनुधर्मपूर्वक झाला, त्या ठिकाणच्या वस्तू त्या सर्व पवित्र झाल्या आणि त्या आम्हा महानुभाव्यांना नमस्करणीय झाल्या, उद्धारक झाल्या. कारण स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक या 4 असणाऱ्या साधनांच्या माध्यमातून या साधकाला त्या साध्यापर्यंत पोहोचता येतं, त्या पूर्ण परब्रह्मापर्यंत जाता येतं. हे आमच्या धर्मशास्त्राने आम्हाला ब्रह्मविद्या तत्वज्ञानाने नमूद करून दिलेलं आहे. आणि त्याच रुद्रपूरला श्री चक्रधर स्वामींचं आगमन झालं आणि गोविंद प्रभू बाबा तिकडून येत होते, इकडून चक्रधर स्वामी चाललेले होते. हरिपाळ नाव त्यांचं पूर्वीचं होतं आणि त्या बाजारपेठेमध्ये गोविंद प्रभू बाबांनी त्या हरिपाळाकडे पाहिलं आणि त्यावेळेस अचानकपणे असणाऱ्या त्या स्वीट मार्ट मध्ये गोविंद प्रभू बाबा आमचे थांबलेले आहेत. आजच्या काळामध्ये असणारी त्याला आपण जिलाबी म्हणू, इमरती म्हणू, परंतु त्या काळातली पारिभाषा अशी प्रकारची होती. शेंगुळ बुर्डे त्याचं नाव आहे. हे शेंगुळ बुर्डे पदार्थ अशा प्रकारचा आहे, गोल असतं आणि मध्ये त्याला छिद्र असतं. आणि त्यात सर्वज्ञ श्री चक्रधर रायांनी म्हणजे गोविंद प्रभू बाबा ज्या ठिकाणी उभे राहिलेले होते त्या ठिकाणचा तो पदार्थ गोविंद प्रभू बाबांनी बोट त्यामध्ये घातलं आणि घातल्यानंतर बोटामध्ये घेतलं, असं गुरगुर 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 फिरवलं. कारण सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू बाबांचा अवतारच अशा प्रकारचा होता. वामनेत्र झाकायचं, गगनाची वास पाहायची, दूर 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 विधी गोदरेने धावत राहायचं. अशा प्रकारे असणारे आमचे सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू बाबा. या गोविंद प्रभू बाबांनी हातात शेंगुळ बुर्डे धरलं, असं गोल 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 मस्त पैकी फिरवलं आणि फिरवल्यानंतर येणाऱ्या हरिपाळाकडं ते भिरकावलं. आणि भिरकावल्यानंतर माझ्या सर्वज्ञांचा हा प्रसाद आहे, त्यांनी मला प्रसन्न होऊन दिलेला आहे, तो खाली पडता कामा नये, पायदळी तुडवता कामा नये. एवढं पावित्र्य स्वतःच्या अंतकरणामध्ये जपून त्यांनी आलेला अलगद, ज्याप्रमाणे कॅच धरायला चेंडू खेळाडू ज्या वेळेस चेंडू वरती उसळतो आणि उसळल्यानंतर अलगद कॅच धरला जातो, तशा प्रकारे आमच्या हरिपाळ देवानं ते आलेलं शेंगुळ बुर्डी रूपी प्रसाद जो आहे, हा प्रसाद हातामध्ये दोन्ही ओंजळीमध्ये घेतला आणि घेतल्यानंतर अवलोकन केला. धन्य धन्य माझं जीवन झालं, असं स्वतःला कृतार्थ झालो मी. आज खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचं सोनं झालं. मला जे काही कमी होतं ते कमीत्व मला या प्रसादाच्या रूपाने मिळालं. कारण त्यावेळेस ज्ञानाच्या शक्तीचा आमच्या हरिपाळानं स्वीकार केला. आणि ज्यावेळेस स्वीकार केला, हातामध्ये धरलं, त्यावेळेस अवलोकन केल्यानंतर त्याला नमस्कार केला आणि बस तिकडून मोठ्याने आवाज आला. गोविंद प्रभू बाबांच्या दिशेनं एक मोठा आवाज आला आणि तो आवाज अशा प्रकारचा, चक्रिया चक्रिया, अरे माझा होय म्हणे, माझा होयची म्हणे, माझा हो. आणि त्या दिवसापासून आमच्या हरिपाळाचं नामीकरण, नामविधान हे चक्रधरामध्ये झालं. आणि तेच स्वामी श्री चक्रधर हळूहळू ज्ञानाचा शक्तीचा स्वीकार केल्यानंतर ते पुढं पुढं चालत राहिले. आणि मोर्शी तालुक्याचा ज्या ठिकाणी शेवट होतो, ज्या ठिकाणी महाराष्ट्राची बाउंड्री संपल्या जाते, बैतूल जिल्हा तालुका आणि मध्य प्रदेशची ही असणारी बाउंड्री, त्या बाउंड्रीवर नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यात स्वामी श्री चक्रधर आमचे जाऊन बसलेले आहे. 1 नव्हे, 2 नव्हे, 4 नव्हे, तब्बल 12 वर्षाचं त्या ठिकाणी मौन्य व्रत धारण करून, मौन्य व्रतस्थ होऊन स्वामी श्री चक्रधरांना त्या ठिकाणी 12 वर्ष कंठित केलेले आहेत. स्वामी काय करत होते असं जर तुम्ही विचाराल
की सर्वज्ञ आहेत, सर्वज्ञान आहे, सर्वदृष्ट आहेत. तर मग स्वामी त्या ठिकाणी 12 वर्षे काय करत होते? स्वामी एकच करत होते. ज्या कार्यासाठी स्वामींचा अवतार झाला तेच कार्य त्या ठिकाणी संपन्न होत होतं. अखंड अविरत रात्रंदिवस 24 तास एक पळही न वायाला जाता या विश्वातील असणाऱ्या सर्व जीवमात्राचं चिंतन चिंतन आणि चिंतनच आमचे स्वामी करत होते. केवळ मानव संप्रदायच नव्हे, धर्म पंथ जात पात भेद भाव सर्व विसरून अखंड असणाऱ्या विश्वातील सकळ जीवमात्रांचं चिंतन करणारा आमचा पूर्ण परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर राया आणि या सालबर्डी नामक असणाऱ्या त्या गावाच्या डोंगरावरती 12 वर्षाची तपश्चर्या आरंभलेली आहे. त्या ठिकाणी विविध लीळा घडल्या. ससिक रक्षण, जो ससा आहे, क्षुद्र प्राणी आहे, या प्राण्याचं रक्षण स्वामी श्री चक्रधरांनी केलं. एवढेच नव्हे तर मुक्ताई सारखे जे असणारे तपस्वी, या तपस्वीचा उद्धार स्वामींनी दर्शनासर्शे करून टाकला. अनेक भक्तजन त्यांच्या भेटीला आले, अनेक भक्तांचा त्या निमित्ताने उद्धार केला. जवळचे असणाऱ्या गावांचे भक्तिजन ज्यावेळेस येत होते त्या भक्तिजनांना अनंत प्रकारचं निरूपण केलं. त्यांना समजून सांगितलं, अरे आपण माणसं आहोत, आपण माणसं आहोत. माणसाची जाण त्यांना करून दिली. भिल्ल गोंड हाळ्या पाळ्या असणाऱ्या छोट्या 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 गावांमध्ये आणि वाडी वस्तीवर स्वामी श्री चक्रधरांचं भ्रमण सुरू झालं. आणि त्या ठिकाणी असणारा दिव्य एक संदेश स्वामी श्री चक्रधरांनी दिला की आपण माणसं आहोत. माणसांची व्याख्या तरी काय आहे? ज्यावेळेस आमचं तत्वज्ञान, ब्रह्मविद्या तत्वज्ञान ज्याला म्हणतात, महानुभाव्यांचा जो गाभा आहे, या तत्वज्ञानामध्ये माणसाची व्याख्या आलेली आहे. तत्वज्ञान असं आम्हाला सांगतं, मनुष्य म्हणजे वयरूप जाणीव शहाणीव बळ पराक्रम ते मनुष्य. बस, माणसाची व्याख्या संपली. या व्याख्येमध्ये आपण बसतो का हे त्यांना कळत नव्हतं. स्वामी श्री चक्रधरांची जी असणारी भाषा आहे ही या आदिवासी समाजाला समजत नव्हती. म्हणून स्वामींनी आधुनिकीकरण त्यांना सांगितलं की अरे माणूस कशाला म्हणतात, आणि आपण तर माणसं आहोत, तुम्ही माणसासारखं राहा रे बाबांनो. बस, सोप्या आणि साध्या भाषेमध्ये स्वामी श्री चक्रधरांनी आपलं तत्वज्ञान प्रगट करायला सुरुवात केली. स्वामींनी सांगितलं, अरे तुम्ही माणसं आहात, समोरचा असणारा व्यक्ती हा माणूस आहे. माणसाने माणसाचे माणसासारखं असावं, खावं प्यावं ल्यावं नेसावं, उठावं बोलावं चालावं असे माणसांचे कृत्य आहेत. आणि ते आपल्यामध्ये आहेत का तपासून पहा. खाडकन डोळे उघडल्या जायचे, अरे आपण माणसं असून सुद्धा माणसासारखं खात नाही रे, अभक्ष्य भक्षण करतो. जे माणसांचं खाद्य आहे हे निश्चित आपण खायला पाहिजे, हे त्यांच्या अंतकरणात ठसायचं. अरे आपण माणसं असून सुद्धा माणसासारखं पितही नाहीये. माणसांचं पेय हे वेगळं आहे, असुरी प्रवृत्तीच्या लोकांचं पेय हे वेगळं आहे, आणि त्या पेयाला आपण स्वीकारतो आहे. अरे आपण माणसं नाहीयेत, आणि स्वामी तर सांगतात की तुम्ही माणसं आहेत रे. माणसांनी माणसासारखं खावं प्यावं रे, माणसासारखं बोलावं. आपण अर्वाच्य भाषेमध्ये त्यांच्याशी संवाद साधतोय. आपण माणसासारखं माणसं असून बोलतही नाहीये. आणि त्यावेळेस बोलणं हे माणसासारखं असावं, अरे चालणं हे सुद्धा माणसासारखं असावं. आज बोलताना माणूस अडखळत अडखळत बोलतो. नशेमध्ये असलेला माणूस शुद्ध सात्विक कधीच उच्चार करत नाही, आणि आचार विचार आणि उच्चारावर ते माणसाचं जीवन घडलं जातंय. जे विचार अंतकरणामध्ये घोळतात ते ओष्टपुटावाटे बाहेर पडतात, त्याला तर उच्चार म्हणतात. आणि त्या उच्चाराच्या दिशेने माणसाचा आचार धर्म सुरू होऊन जातो. आमच्या स्वामींना तर तेच अभिप्रेत आहे ना, आटन विजन भिक्षा भोजन. आणि त्या उच्चारांना सुधारवण्यासाठी स्वामींनी अगदी सुलभ सोप्या भाषेमध्ये या तत्वज्ञानाचा गाभा जो आहे, तर धन्याचा माल फोडिले भांडार, तर धनिकाने आणलेला हा विचाराचं ठेवा, विचाराचं धन, तत्वज्ञान रूपी
असणारं हे जे बाळ आहे हे सगळ्या जगापुढं विश्वापुढं प्रगट केलं आणि त्यांना माणुसकीचे धडे दिले. अरे माणूस चालताना व्यवस्थित चालत नाही. मदिरापान केलेला माणूस तो सडक सुद्धा त्याला पुरत नाहीये. तो असा इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं त्या कडेवरून या कडेला, त्याला गटार आलेलं सुद्धा कळत नाही. अडखळला तर गटारीत सुद्धा तो पडू शकतो. अरे चालता येत नाही ज्या माणसाला तो माणूस नाहीये. ज्याला बोलता येत नाही तो माणूस नाहीये. बोलताना तो अडकळतोय, काहीतरी अर्वाच्य भाषा वापरतोय. आणि अशा साध्या सोप्या भाषेमध्ये तत्वज्ञानाला सुरुवात झाली. आमच्या स्वामी श्री चक्रधरांना असणाऱ्या महाराष्ट्राच्या शेवटचं जो टोक आहे चांदा भांडारा, आणि या भांडाऱ्यापासून तर पार मुंबईचा जो असणारा महान विशाल असणारा जो पहाड आहे, दरी आहे, ज्याला आपण सर्वजण त्र्यंबकेश्वर आणि त्याही पलीकडे जाऊन आपला असणारा ब्रह्मगिरीचा जो पर्वत आहे, या ब्रह्मगिरी पर्वतापासून तर चांदा भांडाऱ्यापर्यंत पूर्ण असणारा पदक्रांत महाराष्ट्र करायला स्वामी श्री चक्रधरांनी सुरुवात केली. आणि स्वामी ज्यावेळेस फिरत होते त्यावेळेस भक्तिजनांना निरोपण करीत होते. आणि निरोपण करत होते त्यावेळेस मनोधर्मपूर्वक करत होते. आणि मनोधर्मपूर्वक ज्यावेळेस निरोपण केल्या गेलं ती जागा आमच्या महानुभाव्यांच्या हिशोबाने अत्यंत पवित्राती पवित्र झालेली आहे. कारण ज्यावेळेस परमेश्वर कृपाशक्तीचा निक्षेप करतो, सोबतलाच मायाशक्ती म्हणजे मायापुरांनी त्या ठिकाणी आरूढ होतो, ती जागा आमांसाठी पवित्र आहे. अवचटे लागता चरण पवित्र झाली जे पाशान, तया करीती जे नमन तेने पवित्रपणे. त्या असणाऱ्या पवित्र वस्तूला ज्यावेळेस आम्ही मनोधर्मपूर्वक अंतकरणपूर्वक आम्ही नमस्कार करतो त्यावेळेस आमचं देह शुद्ध होतं, अंतकरण शुद्ध होतं. आणि आमच्यासाठी तेच तर असणार वाटचालीचं साधन आहे. आणि या साधनाच्या माध्यमातून आम्ही त्या साध्यापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट जीवनामध्ये प्रयत्न करीत असतो. असं स्वामी श्री चक्रधरांनी खऱ्या अर्थानं जी असणार धर्मपीठ आहे महाराष्ट्राचं, पूर्ण संप्रदायाचं, पूर्ण धर्माचं, पूर्ण पंथांचं जे धर्मपीठ म्हणून गाजल्या गेलेलं होतं, जे ठिकाण आहे, जे गाव आहे, जे शहर आहे, ते प्रतिष्ठान नगरी आहे. आणि या प्रतिष्ठान नगरीला आज पैठण म्हणून संबोधल्या जातं. आणि या पैठण पासून खऱ्या अर्थानं स्वामी श्री चक्रधरांना जीवाच्या उद्धरणाला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेस एक समाज आणि त्यावेळेसची जी असणारी परिस्थिती आहे, जे धर्मकांड माजलेलं होतं, जे धर्मवीरूंनी आपला धर्म ताब्यात घेतलेला होता, ज्या पांढरपेशी वर्गांनी धर्मावरती ताबा केलेला होता, यावरती पहिला घणाघात जर कुणी केला असेल तर आमच्या सर्वज्ञांनी केलेला आहे. अरे ज्या तत्वज्ञानाचा आधार घेऊन सर्व विश्व निर्माण झालं, ज्या तत्वज्ञानावरती आधारित सर्व धर्मशास्त्र निर्माण झाले, त्या गीता ग्रंथांनी आम्हाला सांगितलं, स्त्रियो वैश्यो तथा क्षुद्रा स्थिपियन्ति परम गतिम. हे स्त्रियांना, पुरुषांना, शूद्रांना, नवे सर्वच मानव जातीला हे असणार दालन खुलं आहे. परंतु धर्मवीरूंनी त्यावरती काही बंधनं लादले गेले त्या काळामध्ये. आणि म्हणून पहिली सुरुवात स्वामी श्री चक्रधरांनी स्त्री मुक्तीचा संग्राम जो आहे, स्त्री मुक्तीची चळवळ जी आहे, आणि स्त्रियांना खऱ्या अर्थाने मोक्षाचा अधिकार मिळवून देण्याचं कार्य या महाराष्ट्राच्या भूमीवर जर कुणी केलं असेल तर आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी केलेला आहे. तीच ही पवित्र असलेली पैठण नगरी आहे, ज्या ठिकाणी नाथबाबांनी, वारकरी संप्रदायाचा महान असणारा तो संत, या नाथांनी मरणाऱ्या गाढवाला पाणी पाजलं रे. नवे क्षुद्राचं मूल वाळवंटामध्ये फिरत होतं.
तप्त वाळवंट आहे, वाळवंटामध्ये तिचे पाय कोवळे कोवळे पाय भाजतात, मोठ्याने तो आक्रोश करतो आहे. आणि या हजारो असणाऱ्या माणसांनी त्याला पाहिलं, कुणाचंही अंतकरण द्रवलं नाही, कुणाचंही अंतकरण द्रवलं नाही. संत त्याला म्हणतात. संतांची व्याख्याच वेगळी आहे. संत ज्याला याला म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले. जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, अडचणीतले आहेत, पिळलेले आहेत, यांना सहकार्य करणारा खऱ्या अर्थाने संत असतो. म्हणून नाथबाबांनी त्या असणाऱ्या क्षुद्राच्या मुलाला उचलून घेतलं आणि त्याला त्या वेदनेपासून बचाव केला. असंच ते पैठण आहे, हेच ते पैठण आहे ज्या ठिकाणी स्वामी श्री चक्रधरांना स्त्रियांना मोक्षाचा अधिकार आहे. स्वामी सांगतायत, अरे पुरुषांमध्ये काही जीव आहे आणि स्त्रियांमध्ये काही जीवली आहे ना? नाही, दोघांमध्ये जीवच आहे. आणि म्हणून जीवाला उद्धरण्याचा, जीवाला मोक्षाचा अधिकार आहे. आणि म्हणून त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने महानुभाव संप्रदायामध्ये अनेक साध्वींना दालन खुलं करून दिलं. मग ते आबाईसा असेल, उमाईसा असेल, हिराईसा असेल, लखुबाईसा असेल, नाही नवे नवे आमचे प्रेमाचे मोक्षाचे अधिकारी असणारी खऱ्या अर्थाने बाईसा असेल, या सर्व स्त्रियांना हे दालन खुलं करून दिलं आणि मोक्षाचा अधिकार स्वामींनी दिला. त्याच ठिकाणी आमचा संन्यास धर्म प्रकट झाला. संन्यास धर्माला सुरुवातच खऱ्या अर्थाने त्यावेळेस झाली, नाहीतर अगोदर तर मोकळा कासोटा, अंगात बारबंडी घातलेली, खाली धोतर नेसलेलं, हाच तर आमचा पेहरावा होता. नवे नवे स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं, अरे जोगिया मुंडीला निका दिसे, जोगिया मुंडीला निका दिसे, स्मश्रू कुर्च्या सहित क्षौर. आणि खऱ्या अर्थाने संन्यासाची ओळख आणि संन्यास धर्माला सुरुवात आमच्या स्वामी श्री चक्रधरांनी पैठण पासून केली. आणि त्या दिवसापासून महानुभाव्यांचा पेरावा, महानुभाव्यांचा असणारा संन्यास धर्म हा त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाला. स्वामी श्री चक्रधर पैठणला थांबलेले नाही. पैठण पासून त्यांचं परिभ्रमण पुन्हा सुरू झालं. पवित्र असलेल्या, झुळझुळ वाहत असलेल्या गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तता पापम तापम च दैन्यंच अरे घनंती संतो महाशया. ज्या गंगेनं पाप धुतल्या जातं, म्हणून 12 वर्षातून कुंभमेळा हा नाशिक त्र्यंबकेश्वरला भरतो. इतके पवित्र असलेली गंगामाय आणि स्वामी श्री चक्रधरांनं कार्याची सुरुवात पवित्र गंगेच्या काठावरून केली आणि गंगेच्या तीरानं स्वामींचं परिभ्रमण सुरू झालं. हळूहळू हळूहळू करता करता स्वामी श्री चक्रधर औरंगाबाद जिल्ह्यातून नंतर पुढं त्यांचं परिभ्रमण सुरू झालं. बीडला गेले, बीडवरून पुढे हळूहळू हळूहळू नांदेडकडे ज्यावेळेस प्रवासाला सुरुवात झाली, हजारो भक्तिजन त्यांच्या असणाऱ्या स्वामींच्या सान्निध्यात राहायला लागले. एक एक विद्वान अशा प्रकारचा तयार होता. अरे हाताने लिंबू वर फेकावा आणि ते लिंबू खाली येईपर्यंत संस्कृतचा श्लोक तयार करावा, महान पंडित तयार झाले. नवे नवे स्वामी श्री चक्रधरांनी अशी काही माणसं घडवली, त्या उभय गंगा तीराने एक व्यक्ती अशा प्रकारचा फिरत होता, अशा प्रकारचा अभिमान होता, अशा प्रकारची गची बाधा त्याला झालेली होती. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी ज्ञानार्जन तेवढंच केलेलं होतं. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद आणि उर्वरित राहिलेलं 7वं शास्त्र जे प्रभाकर नावाचं आहे, हे तेलंग देशापासून अवगत करून तो महाराष्ट्रामध्ये फिरत होता. दिवसा हातामध्ये टेंबा घ्यायचा, दिवसा हातामध्ये धिवटी घ्यायचा आणि पायामध्ये एक गवताचा तोडा मोठाचे मोठा बांधलेला होता. तो समजायचा की अरे या महाराष्ट्रातले असणारे गवई गंगा तीराने फिरणारे जे पंडित आहेत ना, हे पंडित माझ्या पायातल्या गवतासारखे, काडीप्रमाणे, कसमटाप्रमाणे आहेत. हातामध्ये दिवटी धरलेली होती आणि ही दिवटी, हा टेंबा दिवसभर तो फिरवायचा. त्याचं प्रत्येक तो सांगायचा, अरे वरती एक सूर्य आहे, आदित्य अंधकार निवारे मागुते, ब्रह्मांड बरे निशी झाली नंतर पुन्हा काळोखे. तो सूर्यनारायण ज्यावेळेस उगवतो, लाल भडक गुलाल उधळत वरती पूर्व दिशेला वरती येतो, त्यावेळेस पृथ्वी तलावरचा अंधकार नष्ट करतो. तो एक सूर्य आहे आणि हातात दिवटी धरलेला हा एक ज्ञानाचा सूर्य आहे, असा अभिमान बाळगलेला तो संन्यासी, तो व्यक्ती या उभय गंगा तीराने फिरत होता. आणि फिरत असताना त्यांच्या नातेवाईकांना
त्याला सांगितलं की अरे असा अभिमान धरणं चांगलं नाहीये, वरावर पृथ्वी आहे, एका चढीत एक इथं कुठेतरी कुणीतरी कुणाला तरी गुरु मिळतोच, तुझ्यापेक्षा वरचढ एखादा असू शकतो. त्याने सांगितलं या पठ्ठ्याच्या वरचढ ज्ञानाच्या बाबतीत या पृथ्वी तलावरच कुणी नाही. आता महाराष्ट्राच्या पलीकडे तो शिरला, या भारतामध्ये नव्हे या पृथ्वी तलावरती हाच एकटा फक्त ज्ञानाचा सूर्य आहे असा छातीला हात लावून अभिमानाने फिरत होता. आणि योगायोगाने त्या नातेवाईकांनी सांगितलं अरे असे एक उभय गंगा तीराला असे एक व्यक्तिमत्व फिरतय जे शांत आहे, जे सात्विक आहे, 32 लक्षणांनी युक्त आहेत, अजान बाहू लंब कर्ण विशाल नेत्र, आणि ज्यांच्या दर्शनाने हजारो जीवांचा उद्धार होतोय. अरे ज्याच्या दर्शनाने हिंसक असलेली वाघीण, ही वाघीण सुद्धा शिळी सारखी शेपूट घालून फक्त स्वामी श्री चक्रधरांच्या मुखाचं अवलोकन करीत होती. एवढं तेजपुंज व्यक्तिमत्व आहे. आणि बघ त्यांची जर भेट झाली यदा कदाचित तुझ्या जीवनाचं कृतकल्याण होऊन जाईल, तुझ्या जीवनाचं सोनं होऊन जाईल. त्याला ओढ लागली, त्या शब्दांची ओढ लागली. आणि त्याने अलगदपणे विचारलं की त्यांचं नाव काय आहे. आणि त्यावेळेस गणपतापयो असा असणारा एक नातेवाईक, या नातेवाईकांनी सांगितलं की त्यांना चक्रधर म्हणून संबोधतात. कोणी मुन्नीदेव बाबा म्हणतं, मुनिदेव बाबा म्हणतं, कुणीला सुद्धा बाबाच म्हणतं, परंतु त्यांचं नाव चक्रधर असं मी ऐकलेलं आहे. बस नाम्याची वेद, अरे नाम्याची बोध, एवढी ताकद ज्या नामामध्ये. नामे पाप जळे भवाब दिवतळे शत्रू कदानाटे, ऐसे नाम जपा तुम्ही बहुबळे, घ्या मुक्तीचे सोहळे. ज्या नामामध्ये मुक्तीचा सोहळा अनुभवला जातो, ज्या नामामध्ये वेद निर्माण होतो, ज्या नाम घेतल्यानंतर बोध निर्माण होतो, ते नाव श्री चक्रधर नाव त्याच्या कर्ण इंद्रियावरती पडला. कडकडत्या तेलासारखं कानामध्ये शब्द गुंजारव करायला लागले आणि ते नामभिधान त्याच्या अंतःकरणात ठसलं. बस त्या दिवसापासून त्याला ओढ लागली. ज्याप्रमाणे लोहचुंबक हे लोखंडाच्या संपर्कात गेल्यानंतर ते ओढून घेतं, त्याप्रमाणे चक्रधर नावाचा वेध सुरू झाला. आणि ते कुठं भेटतील, कसे भेटतील, कधी भेटतील. मिना जीवनेशी प्रीती, अरे ते तुटली आहे देह जाती, तैसी देवे विन कुंठे गती, ती भक्ती उत्तम गा अर्जुना. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन केलेलं आहे की ज्याप्रमाणे पाण्यातून मासोळी बाहेर काढावी आणि ती तप्त वाळवंटावरती टाकावी, वाळवंटावरती टाकल्यानंतर 1, 2, 3 सेकंदामध्ये तिने तडपडून आपला प्राण द्यावा, अशी अवस्था आमच्या त्या माहियाची झाली. नामाचा वेद संचरला. कधी भेटल, कवा भेटल, कधी कधी भेटल, कुठं कुठं भेटल, याची ओढ निर्माण झाली. आणि तो हळूहळू हळूहळू त्या चक्रधरांचा शोध घेत घेत उभय गंगा तीराने फिरायला लागला. मामा बरोबर आहे. आणि फिरत असताना एक दिवशी बस त्या जीवाची कीव आणि कणव तो परमेश्वरच जाणू शकतो, कारण तो सर्वज्ञ आहे, सर्वजान आहे, सर्वदृष्ट आहे आणि सगळ्या जीवमात्रांचा उद्धारक आहे. अरे पतितांचा उद्धारक असणारा प्रभू एक दिवशी अचानकपणे या माहियाची आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची भेट झाली. आणि त्यावेळेस पाहिलं, पाहता क्षणीच असणारा जो गर्व आहे हा खरकन खाली उतरला, जमिनीत घुसला, पायदळी तुडवल्या गेला. आणि हा एक टक लावून स्वामींची असणारी मूर्ती, अजान बाहू लंब कर्ण विशाल नेत्र, गौर वर्णाची असणारी ही जी मूर्ती आहे, या मूर्तीकडे टक लावून पाहत होता. काहीच शुद्धिबुद्धी हरवून गेली. स्वामींनी त्याला पुन्हा बोलतं केलं, माहिया हो. जागी झोपेतून जागा उठलेल्या माणसासारखं दचकला आणि दचकल्यानंतर स्वामींकडे बघायला लागला. म्हणजे तुम्ही आला होतात, मनामध्ये मळमळ का करत होतात, ते कसे असतील, कुठं असतील, बोलतील का, त्यांना मी हरवू का, त्यांना शास्त्र येतं का, त्यांना मराठी येते का, संस्कृती येते का, तेलंगणी येते का. अरे 18 भाषांचा अभ्यास केलेला आमचा सर्वज्ञ होता.
तेलंगणामध्ये ज्यावेळेस गेले ना त्यावेळेस तेलुगू भाषेत बोलायला लागले, गोंडांशी ज्यावेळेस गेले ना त्यावेळेस गोंड भाषेमध्ये बोलायला लागले. नवे नवे सर्व जाती जमातींच्या भाषेत आमच्या सर्वज्ञांना अवगत होत्या. आणि यांनी मनामध्ये विचार केला की त्यांना संस्कृत येईल का. तो विसरून गेला, पुसायचं विसरून गेला, भुलून गेला. फक्त वेद आणि वेद संचरला, वेदामध्ये तो मग्न झाला. या असणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये अशीच एक असणारी सर्वज्ञांची लीळा आहे. ज्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये तो जो महान विशाल असणारा डोंगर आहे, स्वामींना आमच्या डोंगर, दरी, दरकुटी, वेली, लता, वृक्ष यांची जास्त आत्मीयता होती. कारण वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी. आणि म्हणून स्वामी तिथं असल्यानंतर पोहीचा देव म्हणून एक ठिकाण आहे. पानपुळी होती आणि पानपुळीवरती, पानवट्ट्यावरती स्वामी श्री चक्रधर विसावलेले आहेत. आणि विसावल्यानंतर बाजाराचा रस्ता त्या पानपुळीच्या जवळून होता. अनंत लोक बाजाराला जात होते, येत होते, पिशव्या आणत होते. त्यांचा क्रय विक्रय उद्योग व्यवसाय चालू होता. आणि तेवढ्यामध्ये एक भक्ती आला आणि भक्तजनांनी स्वामींकडे पाहिलं आणि तो तिथंच वेधून गेला. तशीच आमची परिस्थिती माहियाची झाली. स्वामी त्याला बोलता करताय, कारण चर्चेतून सगळंच निष्पन्न होत असतं. मौन्य दारून चर्चा करून मनातल्या शंका कुशंका प्रश्न आणि गची बाधा निघतच नाही. हा ठाम विश्वास स्वामी श्री चक्रधरांनी त्या कृतीतून करून दाखवला. आणि त्या माह्याला म्हणतात, माह्या अत्यंत संस्कृती छेद होई ऐशी काही प्रतिती आत. अरे बाप, मी मनामध्ये कल्पना करत होतो की या माणसाला मराठी येते का, हा गुजराती माणूस. अरे बाप रे, इतके शुद्ध आणि सात्विक असणारी संस्कृत भाषा. बस त्याच्या तो जो भाषेबद्दलचा गैरसमज होता हा खरकन खाली उतरला आणि माहिया जाग्यावरती आला. आणि त्यावेळेस चर्चेला सुरुवात झाली. चर्चेतून ज्याप्रमाणे विचाराचं मंथन झाल्याशिवाय उच्चार नीटनेटके होत नाहीत आणि उच्चार शुद्ध सात्विक झाल्याशिवाय आचार धर्म पाळता येत नाही. आणि आचार जर चांगला असेल तरच देवापर्यंत पोहोचता येतं. हे जे गणित आहे ना, ते ज्यावेळेस स्वामींनी ते संस्कृत मध्ये त्यांना विचारलं त्यावेळेस तो थंड झाला, गार झाला. नंतर चर्चेला सुरुवात झाली. आणि नंतर खऱ्या अर्थाने महानुभाव्यांचे जे पूर्वी प्रकरण आहे त्या ठिकाणी जन्माला आले. या विश्वामध्ये परमेश्वर आहे, किती आहे, तो कसा आहे, तो कशासाठी येतो, जीवांच्या कल्याणासाठी येतो. जीवांनी काय करावं, मनोधर्मपूर्वक त्यांचं अंतःकरणाने त्यांचं चिंतन करावं. एवढंच नव्हे तर साक्षात परमेश्वर असल्यानंतर त्याची सेवा करावी. आणि सेवेतून दास्य म्हणतात त्या शास्त्रशुद्ध भाषेमध्ये. आणि दास्याशिवाय जीवाचं मुंचन होत नाही. ही एवढी मोठी अफाट गहन असलेली चर्चा त्याच्यासोबत झाली. ज्ञानाचा लख प्रकाश पडला. बस सगळं सर्वस्वाचा त्याग केला आणि शिष्यस्ते हमच्या आदिमाम ताम प्रपन्नम, शिष्यत्व पत्करलं. असे महान महान विद्वान या स्वामी श्री चक्रधरांच्या सान्निध्यात घडत गेले. नवे नवे 500 माणसं सांभाळण्याची ताकद निर्माण झाली लोकांमध्ये. संस्कृतचे गाडे अभ्यासक त्या ठिकाणी निर्माण झाले, साध्वी झाल्या आणि असणारे साधूही झाले. असं करत 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 स्वामींचा प्रवास बीड जिल्ह्यामधून पुन्हा नांदेड जिल्ह्याकडे सुरू झाला. नांदेडची तर अघटित असणारी एक घटना आहे. तुम्ही म्हणाल स्वामींचं तत्वज्ञान म्हणजे काय? स्वामींचं तत्वज्ञान आगळं आणि वेगळं नाहीये. ज्याप्रमाणे डेपोमध्ये गाड्या असतात, गाड्या डेपोमध्ये 25च असतात, परंतु त्या 100 गावांना जातात. फक्त डेपोतून गाडी बदलता, गाडीत निघताना त्या ज्या गावाला जायचं त्या गावाची पाटी टाकल्या जाते. गाडी तीच असते. हा वैशिष्ट्य तुम्हाला माहित नाही. आपण म्हणतो किती गाड्यात, कुणाला माहिती. गाड्या तेवढ्याच आहेत. मांडवा संप्रदायाच्या 5च गाड्या आहेत, 5च गाड्या आहेत, 5च गाड्या आहेत. या गाडीमध्ये बसून आम्ही प्रवास करतो. त्या गाडींचे बोर्ड वेगळे वेगळे आहेत आमचे. आणि या स्वामी श्री चक्रधरांना जे तत्वज्ञान सांगितलं ते तत्वज्ञान वेगळं नाही, आगळं नाही, स्वतःच काहीच नाहीये. स्वामींनी सांगितलं
अरे द्वापारीचा जो श्रीकृष्ण चक्रवर्ती जो आहे, या चक्रवर्ती ना रणांगणामध्ये रक्ताचे पाठ व्हायला जाणार, हाडामासांचे ढिगारे लागल्या जाणार, अशा प्रसंगामध्ये जे तत्व सांगितलं तेच तत्व मी कलियुगात माझ्या भाषेत तुम्हाला सांगतो, यापेक्षा वेगळं काहीच नाही. आणि आम्ही वेगळे वेगळे नाहीये, आम्ही सर्व एक आहे. कारण आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. परमेश्वर जगामध्ये एकच आहे. फक्त युगानुरूप नावात बदल होतो, युगानुरूप कार्यात बदल होतो, प्रसंगानुरूप ते तसे तसे कार्य करतात. त्यांची मर्यादा संपली, निजधामाला जाण्याची वेळ झाली, अवतार कार्य संपुष्टात करण्याची वेळ झाली, त्यावेळेस ते निघून जातात. आणि तेच तत्वज्ञानाला खो खोचा खेळ आहे हा. नंतर पुढे ट्रान्सफर होऊन जातं. आणि स्वामींनी जे सांगितलं तेच आमचं श्रीमद भगवद्गीता हा आत्मा जो हिंदूंचा आहे, हिंदू धर्माचा आहे, तोच आम्हा महानुभाव्यांचा आहे. आणि तेच तत्वज्ञान स्वामी श्री चक्रधरांना सुलभ भाषेमध्ये गीता तत्वज्ञान, कारण संस्कृत मध्ये होतं ते कोणाला कळत नव्हतं, म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा त्याचा प्राकृत करून ज्ञानेश्वरी तयार केली. अहो काहीच बदल नाही, कुठला सांप्रदायिक भेद नाहीच येतं, फक्त मानव जातीचं कल्याण एवढाच उद्देश प्रत्येक संप्रदायाचा, प्रत्येक धर्माचा आणि प्रत्येक पंथाचा आहे. ज्ञानेश्वरांनी काय केलं? ज्ञानेश्वरी सांगण्याचा उद्रेक झाला, ज्ञानेश्वरी सांगावं असं त्यांना वाटलं आणि म्हणून ते स्वतः सांगायला सिद्ध झाले. संस्कृतचं प्राकृत करून सांगायला सिद्ध, पण लेखणी हातात कुणाच्या द्यायची? का बरं? त्यावेळेस काय शिकलेली माणसं नव्हती का? होते, शिकलेली माणसं होते, ग्रंथ लिहिणारी माणसं होते, इतके सुशिक्षितही माणसं होते, परंतु ते माणसं नव्हते. आपण सुरुवातीलाच बोललो की माणसांची व्याख्या काय. अरे माणसांनी माणसाची माणसासारखं असावं, माणसांनी माणसाची माणसासारखं बोलावं, चालावं, खावं, प्यावं, ल्यावं, नेसावं. इथं तर सगळे देश करणारी माणसं होते. देश करणारा माणूस माणूस असू शकत नाही. अरे आमच्या स्वामींनी तर सांगितलं, अंतकरण सुद्धा कुणाचं दुखवायचं नाहीये. ज्याचं अंतकरण तुम्ही दुखवलं ना, तिथं नतमस्तक व्हायचं. एक प्रसंग अशाच प्रकारचा आहे, ज्या वेळेस पद्मनाभी हा चैतन्य पळून आला होता अन्य संन्याशांचं, त्यावेळेस त्या पद्मनाभीला सुद्धा घरामध्ये स्वामींनी घेतलं नाही. बाई कवाडे घाला, दरवाजे लावून टाका, याचं तोंड आता इथून पुढे पाहायचं नाही. आणि त्यावेळेस ज्याला शिक्षापन केलं, शेण माती अंगाला लावून त्या संन्याशाची माफी मागायला लावली, त्यावेळेस स्वामींचा राग आणि असणारा क्रोध हा शांत झाला. आमच्या स्वामींचं तत्वज्ञान अशा प्रकारचं आहे. तेच माऊली ज्ञानेश्वरांनी ओळखलं. अरे हे माणसं आहेत, हे काय माणसं आहेत का? ज्यांच्या हातामध्ये पवित्र ज्ञानेश्वरी सारखं लिखाण करून घ्यायचं, हे हात बरबरटलेले आहेत, हे हात चौरे आहेत. लबाड लांड्या चोऱ्या माऱ्या जाऱ्या करणारे हे माणसं, अशा प्रवृत्तीची, अशा राक्षसी प्रवृत्तीची माणसं, यांच्या हातात लेखणी, यांच्या हाताने ग्रंथ नाही. जिवंत माणसामध्ये त्यांच्यात कोणाला पात्रता दिसली नाही, म्हणून मेलेला एक मुर्दा उठवला. ओ ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा मुर्दा उठवला. मुर्दा नश्वर देह पडलेला होता आणि त्या मुर्द्याच्या जवळ गेले आणि त्याला पाहिलं. संजीवनी मंत्राचा भडेमार केला, थाप टाकले, उठ म्हणले आणि तो उठून बसला. तोच सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. इकडं ज्ञानेश्वरांनी लिखाण करण्यासाठी मेलेल्या मुर्द्याला उठवलं. अरे नव्या नव्या आमच्या सर्वज्ञांनी तर जीवाचा उद्धार करण्यासाठी मेलेल्या मुर्द्यामध्ये चक्रपाणीने प्रवेश केला. काया प्रवेश केला. चक्रपाणी महाराजांची अंतर असणारी परमेश्वरी शक्ती त्यामध्ये प्रवेश झाला आणि प्रवेश करून नंतर स्वामी श्री चक्रधर या नामानं पूर्ण महाराष्ट्र पदक्रांत करायला सुरुवात केली आणि जीवांचा उद्धारक तो झाला. तोच प्रभू असणारा या माहियाला घडवलं, मडवलं. स्वामींनी आधी छोटे 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 उदाहरण सांगितले. तावी, पिटी, उजरंबी, त्या हातोड्याचा, भात्याचा आणि त्या लोहाराचा दृष्टांत देऊन तशाच प्रकाराने प्रक्रिया करून आम्ही सुद्धा जीवांना घडवतो, मडवतो. आणि त्या स्वामींचा प्रवेश आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये झाला. तात्पर्य हे आहे की स्वामींनी पदार्थ तत्वज्ञान काहीच सांगितलं नाही. सर्वज्ञ श्री कृष्ण परमात्मा द्वापारीचा असणारा, सर्व जगाचा जगन्मोहक, वेदक, बोधक असणारा तो पूर्ण परब्रह्म परमेश्वर द्वारकाधीश
यांनी सांगितलेली गीता ही स्वामी श्री चक्रधरांनी सांगितली आणि त्यांनी छातीला हात लावून सांगितलं, मी म्हणजे वेगळा नाहीये. अरे आमचा असणारा 5 अवतार जे आहे, दत्तात्रय बाबांचा असेल, कृष्ण परमात्मा असेल, चक्रपाणी महाराजांचा असेल, गोविंद प्रभू बाबांचा असेल आणि माझा असेल प्रतिष्ठानी श्री चांगदेव राऊळ. अरे मांडीवर थाप टाकून स्वामींनी सांगितलं, इथं जर सेवा केली तर निश्चित तुझ्या जीवाचा उद्धार होणार आहे. आणि त्याच चक्रधरांनी सांगितलं, तीच गीता मी तुम्हाला सांगतो, तोच कृष्ण मी आहे. हे साक्षात त्या असणाऱ्या बीडला स्वामी श्री चक्रधरांनी बीड जिल्ह्यामध्ये हे साक्षात करून दाखवलं. बीडवरून स्वामी हळूहळू पुढे गेले आणि त्या ठिकाणी एक ठिकाणचा प्रसंग अशा प्रकारचा आहे. त्यावेळेस स्वामी श्री चक्रधर प्रवास करतायत, हळूहळू जीवाच्या उद्धारणासाठी पुढं पुढं चाललेले इथं. आणि अचानक गोरक्षण असं एक ठिकाण आहे, पवित्र गोदा तीराच्या काठालाच आहे, जुळजुळ वाहणारी गंगा माया आहे. लोक ज्यामध्ये स्नान करण्यासाठी आतुर झालेली असतात आणि त्याच गंगा काठी एक मोठ्या खडकावरती स्वामी श्री चक्रधर विसावलेले असं एक दृश्य आहे, असं एक लीळा आहे. आणि त्या ठिकाणी हाच असणारा चक्रधर तोच कृष्ण परमात्मा आहे हे त्या ठिकाणी प्रदर्शन केलं, त्या ठिकाणी प्रदर्शित केलं. गायी वास्त्र स्वामींनी सुद्धा सांभाळले. कृष्ण परमात्म्याला गायी प्रिय होत्या आणि म्हणून तो गोवर्धनधारी म्हणत होते त्याला. गो म्हणजे गायी आणि गोवर्धन म्हणजे गोवर्धन पर्वत. अरे गायींचा सांभाळ करणारा गो वत्सल ज्याला म्हणतात, तोच तो कृष्ण परमात्म्याचा पूर्ण परब्रह्म परमेश्वराचा अवतार म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर राय आहे. स्वामी फिरत फिरत एका दारामध्ये गेलेले, ब्राह्मणाचं घर आहे ते. त्याच्याकडं आता गोदान, अन्नदान, सुवर्णदान, हेमदान आणि भूमिदान असे दानाचे अनेक विद्वानांनी प्रकार सांगितलेले. त्यामधून ब्राह्मणांना गायी दिल्या तर निश्चितच पुण्य लागतं आणि या पुण्याच्या जोरावरती आपण असणाऱ्या स्वर्गाला, कैलासाला, वैकुंठाला जे पतित होणारे स्थान आहे तर त्याला पोहोचतो. अशी लोकांची एक कल्पना तयार झाली. शास्त्रांनी ते मर्यादा घालून दिली म्हणून त्याच्याकडे इतक्या गायी होत्या, 5-25 गायी त्याला दान मिळालेले होते. आणि नेमकंच स्वामी श्री चक्रधरांचं गमन ह्या दारामध्ये झालं. ओम भवती भिक्षाम देही, भिक्षा म्हणून सवाल टाकला. त्यावेळेस ब्राह्मणाची असणारी पत्नी ब्राह्मणी ही बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर बघितलं, धडधिप्पाड आहे, ताकदवान आहे, वयाने चांगला आहे. त्याला म्हणे, का रे भाऊ, तुला काही वाटतं का, कुशाल भीक मागून खातो? अरे कामधंदा करावा आणि आपल्या मेहनतीने खावं. तू म्हणे, आई मला कामालाच कोणी ठेवत नाही. जर कामाला कोणी ठेवलं तर मी काम करू नाही खाईल ना. ती म्हणले, राहतो का आमच्या इथं? ती म्हणे, ठीक आहे, काय हरकत नाही. काय करायचंय? ते म्हणे, काहीच नाही करायचं, फक्त गाई राखून आणायच्या. दिवसभर जायचं आणि गाई राखून आणायच्या आणि संध्याकाळच्या. त्यांनी सांगितलं स्वामी श्री चक्रधरांनी, मी गाई राखील, 100% राखून आणीन, इतकं संगोपन त्यांचं चांगलं करीन, पण आल्यावर बांधणार नाही. बांधणार नाही एवढीच आठ नाही तर मी त्यांची धार काढणार नाही, धुणार नाही आणि बांधणार नाही. 2 अटी जर तुला मंजूर असतील तर तुझे गुरु राखायला मी तयार आहे. तिने सांगितलं. तिने विचार केला की पगार फिगार, ते म्हणलं काही लागत नाही मला. भक्त बस्त अन्न वस्त्र आणि निवारा, 3 गोष्टींची नितांत मानवाला प्रत्येक गरज आहे. तो संन्यासी असेल, तो साधू असेल, तो जर प्रापंचिक असेल, तो करोडपती असेल ना, ते भिकारी असेल, 3 गोष्टींची गरज आहे. आणि म्हणून तर आमच्या स्वामींनी सांगितलं, 4 हात सोडा वेडीचे, फाळुके पांघरीचे. हे किती गरज आहे हो, किती गरज आहे. आपण या गरजा वाढवल्या, तुम्ही आम्ही वाढवून घेतल्यात म्हणून आपलं जीवन दुःखीस्त बनलेलं आहे. गरजा कमी करा, आपोआप सुखाची प्राप्ती तुम्हाला होणार आहे. हे एक सुख लागणार आहे आणि पारलौकिक सुख तो देणार आहे. ते देणार कुणीच जगामध्ये नाहीये. आणि म्हणून सर्वज्ञांनी आमच्या सांगितलं की ठीक आहे, काही हरकत नाही, मी राखून आणतो. बाईंनी विचार केला की फुकट मिळतंय, तुकड्यावर मिळतंय, पगार नाही, पाणी नाही, काही नाही, झोपायला निवारा पाहिजे, ह्याला गोट्यात झोपल.
अंगाला वस्त्र पाहिजे. इथं वस्त्रदान करणारी भरपूर लोक आहेत. माझ्या पतीला तर रोज धोत्र येते, तर त्यातलंच देता येईल ह्याला. आणि अन्न तर काही काय असेल नसेल ते इकडून तिकडून आलेलं शिळं पाक किंवा चांगलं चुंगलं असं खाऊन घालता येईल. ती म्हणजे ठीक आहे, मंजूर आहे तुझी आठ. बस ठरलं प्रोग्राम. आणि ठरल्यानंतर ते संध्याकाळी शांत झोपले. सकाळी उठले, मुखमार्जन वगैरे झालं, प्रातःविधी आटोपला, शिदुरी बांधल्या गेली आणि गायींचा कळप सोडला आणि बाकीच्या गुराख्यांसोबत स्वामी श्री चक्रधर निघाले. बाकीचे गुराई कुतूहल करायला लागले, अरे बामणाचे गाय राखायला नाही गुराई का आला म्हणे. पहिला गुराई कुठे गेला, कुणास काय झालं, आज झालं तमकं झालं. असं करीत 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 स्वामींची त्यांची घसट होत होत गेली, देवत्व प्रगट होत गेलं. सगळे मुलं त्यांच्या सान्निध्यात निघून गेले. सगळ्यांना वेद निर्माण झाला, बोध निर्माण झाला. हळूहळू तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. 1 दिवस 2 दिवस 4 दिवस असे दिवसामागून दिवस जायला लागले. आणि जायला लागल्यानंतर नंतर स्वामी श्री चक्रधरांना आपल्या गायींचा कळप घ्यावा, गोदातीरी न्यावा, जुळजुळ वाहणाऱ्या पाण्याला त्या गायींनी प्राशन करावं. आणि त्या खडकावरती सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू पद्मासन घालून सकळ जीवाचं चिंतन करीत बसायचे. गायी फक्त आणि फक्त त्या असणाऱ्या तेजपुंज मूर्तीकडे, त्या ईश्वरत्व असणाऱ्या प्रकट झालेल्या त्या असणाऱ्या शरीरधाऱ्या सर्वज्ञांकडे वेधल्या जायच्या आणि नसुद्धा फक्त एकटक लावून त्यांच्याकडे पाहत राहायच्या. बाकीच्या मुलांनी बघितलं, अरे हा चारतही नाही, गवतातही नेत नाही, दुसरं काही आणूनही खाऊ घालीत नाही, न सुद्धा नेतो बसवतो. आणि गायी येण्यासारख्या त्याच्याकडे बघत राहतात. आणि गायी रवंत करत राहायच्या. खाल्लेल्याचा स्वाद त्यांना मिळायचा, आनंद मिळायचा. ईश्वरत्व जी असणारी ताकद आहे, ही ताकद त्यांच्या नजरेतून त्यांच्या शरीरात जायची, आत्म्याची तृप्ती होऊन जायची, शरीराची भूक भागायची. या मुलांनी हळूच एक दिवशी चुगली लावली, अरे ब्राह्मण दादा तुझ्या गायी मरून जातील रे. अरे आई, तुझा नवीन आलेला गुराखी हा काय काहूही घालीत नाही, आमच्या बरोबर तिकडे गवतातही आणत नाही, काहीच करत नाही. हा फक्त देतो आणि स्वतः खडकावर बसतो आणि गायींना बसवून ठेवतो. काय मंत्र करतो कुणाला माहिती, परंतु नुसते गायी त्याच्याकडे बघत राहतात. मरून जातील तुझ्या गायी, मरून जातील. ब्राह्मणांनी विचार केला, 8 दिवस झाले हा गुराखी ठेवल्यापासून माझ्या 2-2 लिटर गाय दूध देणाऱ्या ह्या 4-4 लिटर द्यायला लागलेले आहेत. आता खोटं तरी कसं म्हणावं. चारत नाही तर पोटात येणार नाही, पोटात येणार नाही तर दूध होणार नाही, दूध होणार नाही तर किटल्या भरणार नाहीत. आणि माझ्या तर किटल्याचे किटल्या तर रोज भरतायत. खरं काय खोटं काय पाहण्यासाठी हा ब्राह्मण एक दिवशी गुरांच्या पाठीमागे हळूहळू लपत 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 गेला. आणि गेल्यानंतर त्यांनी तालीचे आडून, टेकडीचे आडून फक्त सुद्धा बघायला सुरुवात केली. तिथून दिसत नव्हतं, झाडावरती चढला, मोठ्या झाडावरती चढला आणि झाडावर बसून हा प्रकार बघायला लागला. तर गुराख्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपला गुराखी हा खडकावर बसलेला आहे. आणि खडकावर बसलेल्या गुराख्याकडं फक्त गायी टक लावून बघतायत, अरे रवंत करतायत. काय वैशिष्ट्य काय असेल. बस अंतर्यामाने तो खचला, मनामध्ये दुःखीस्त झाला. बस प्रभू प्रभू हे दयागना, अरे तुला मी गुराकडे ठेवलं रे, खरंच तुझ्यात ईश्वरत्व आहे, तू कुणीतरी आगळा वेगळा आहेस. आणि दुःखी स्तंत करणाने झाडावरून खाली उतरला, झप 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 पावलं टाकत घरी आला. घरी आल्यानंतर ब्राह्मणीला आपल्या असणाऱ्या सौभाग्यवती पत्नीला दूषण द्यायला लागला. चांडाळणे, पापीने तू काय केलंस. अगं अरे तो सर्वसाधारण गुराखी कुणीच नाही ग, तो असणारा साक्षात कृष्ण परमात्मा आहे, कृष्ण परमात्मा आहे रे. आणि त्याचं आता आल्यानंतर स्वागत करायचंय म्हणून दारामध्ये सड्या रांगोळ्या टाकल्या गेल्या, फुलांचा वर्षाव केला आणि कुंडीमध्ये हातामध्ये टोकऱ्यात फुलं घेऊन सुसज्ज झालेले. बस आता गुराखी येईल, दिवस मावळत आलेला आहे. आणि दिवस मावळत आलेला आहे, गुराखी आता येईल, गुरं येतील आणि मी आमच्या असणाऱ्या आराध्याचं मी पूजन करेल, त्याचे माफी मागेल, नस्तमस्तक होईल, लोटांगण घालील, साष्टांग दंडवत घालील. हा मनामध्ये विचार करतोय. दिवस असताना गेलेला आहे.
बाकीची गुरं गावात आलेले आहेत आणि याच्या गुरांचा कळप ज्यावेळेस नजराने बघितला, बस आता माझा देव येणार आहे, आता माझा प्रभू येणार आहे, माझा साक्षात ते पूर्ण परब्रह्म येणार आहे. या आनंदामध्ये तो टोकरी हातात घेतलेली आहे आणि फुलांची उधळण करायची, माफी मागायची, लाटांगण घ्यायचंय आणि माझ्या जीवनाचं कृतकल्याण करून घ्यायचं. या मनमाळकीमध्ये तो अडकलेला आहे. आणि ज्यावेळेस गुरा आली, गोठ्यामध्ये प्रवेश केला गुरांनी, गुराकी नाही आला, नाही आला. अरे तेच तर सर्वज्ञ आहे, सर्वज्ञात असणारा यालाच सर्वज्ञ म्हणतात. सर्वदृष्ट म्हणजे सर्व विश्वाला पाहणारा यालाच तर सर्वदृष्ट म्हणतात. आणि सर्वजान हे तर विशेषण आमच्या सर्वज्ञांना लागलेले आहेत, प्रभूला लागलेले आहेत, चक्रधर स्वामींना लागलेले आहेत. म्हणून सर्वज्ञ, सर्वजान, सर्वदृष्ट म्हणून मानव संप्रदाय या विशेषणांसहित त्यांचा जय जयकार करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर राया की जय. अशा प्रकाराने तो वाट पाहत होता. गुरु आतमध्ये गोठ्यात निघून गेलेले आहेत, गुराकी येत नाहीये. सर्वज्ञांनी ओळखलं की बस आता औपचारिकपणा सुरू होणार आहे आणि हा माझी त्या ठिकाणी षोडशोपचारी पूजा करणार आहे. सर्वज्ञांनी पलायन केलं, दरमुक्काम दरकोस करत करत पुढच्या गावाला निघून गेले. हा बेचैन झाला. मगाशी सांगितल्याप्रमाणे वाळवंटातून मासोळी काढावी, तप्त वाळवंटावरती पाण्यातून काढावी, वाळवंटावर टाकावी, तडपडून आपला प्राण द्यावा, अशी अवस्था त्या ब्राह्मणाची झालेली. हा ब्राह्मण तडपडतोय, आगीने पोळतोय, होरपळतोय, पश्चाताप दग्ध झालेला हा ब्राह्मण हा स्वामींच्या शोधासाठी निघालेला आहे. आता अंधार पडत चाललेला आहे. त्यावेळेस काही मोबाईलच्या टॉर्च नव्हत्या, त्यावेळेस बॅटऱ्या सुद्धा जास्त उपलब्ध नव्हत्या. आणि ब्राह्मण तर तुम्हाला माहिती आहे अति चिकट, यांनी बॅटरी घेतली नाही, तसाच धावत 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 सुटलेला आहे. अंधार पडला, स्वामींचा शोध लागला नाही आणि स्वामी निघून गेलेले. ब्राह्मण दुःखी अंतकरणाने घरी आला आणि मोठा टाहो फोडला. घरी येऊन स्वामी तुम्ही माझ्या, घरी येऊन स्वामी तुम्ही माझ्या, राखिल्या गाई परी तुम्हा ओळखिले नाही, देवा तुम्हा ओळखिले नाही. दुःखी स्तंत करणारी डोळ्यातून आसवांच्या दारात सुरू झाल्या. अरे प्रभू, हे दयागणा, अरे तुला गाई राखायला लावल्या रे देवा, अति पाप झालं, दूषण झालं, पातक लागलं, जळो जळो हे जीवन, धिक्क धिक्क या जीवनाला करून तो मोठ्याने आक्रोश करायला लागला. आणि त्या स्वामी श्री चक्रधरांचा पुढील प्रवास सुरू झाला. त्याच स्वामी श्री चक्रधरांना या महाराष्ट्रातून जाऊन शके 1206 मध्ये स्वामी श्री चक्रधरांना 1196 मध्ये या महाराष्ट्राचा त्याग केला. आणि स्वामी श्री चक्रधर सर्व भक्तिजनांना निरोप देऊन उत्तरापंथी गमन केलं. आज 801 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारत, पूर्ण विश्व आज 16 तारखेला स्वामी श्री चक्रधरांची अष्टशताब्दी महोत्सव पूर्ण विश्वामध्ये साजरा होत आहे. स्वामी ज्यावेळेस निघून गेले त्यावेळेस स्वामींनी आम्हाला सांगितलं, अरे आम्ही निघून चाललो म्हणून काय झालं? येथीच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आद करुणे तुम्हा नमस्करणी की गा. बस माझं सान्निध्यान म्हणजे माझ्या असणाऱ्या संबंधाने पवित्र झालेल्या वस्तू तुम्हाला उद्धरण्याला कारणीभूत आहेत. नवे नवे स्थान आहे, प्रसाद आहे, भिक्षुक आहे आणि वासनिक आहे. आणि याच श्री चक्रधर प्रभूंचा आज असणारा हा अवतार दिन
आणि त्या चक्रधर प्रभूंना सर्वच असणारं विश्व आळवत आहे. श्री चक्रधरा प्रभुराया, श्री चक्रधरा प्रभुराया, का सोडिली माझी तू माया. हे प्रभो, अरे आम्हाला टाकून गेलास रे देवा, का माया सांडली प्रभो. अरे आम्हाला टेन्शन आलं, आम्हाला काळजी लागलेली आहे, आम्हाला चिंता लागलेली आहे. चिंताग्नी पडलो भारी, त्राई बा त्राई श्री हरी. दुजिनसे आशा स्वामिया, दुजिनसे आशा स्वामिया, का सोडिली तुम्ही आमुची माया. श्री चक्रधरा प्रभुराया, श्री चक्रधरा प्रभुराया, का सोडिली आमुची माया, का सोडिली आमुची माया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.